साठी फर्स्ट लेसन आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. An equation in two variables with the degree of the variable 1 is called a linear equation in two variables. तर याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल बघायचे. तर आपण जर फर्स्ट एक्झाम्पल घेतलं 5x + 3y = 9 अँड सेकंड एक्झाम्पल आहे 3x - 5y = 2. तर इथे काय आहे बघा, हे लिनियर इक्वेशन्स आहेत इन टू व्हेरिएबल्स. त्याच्यामधले टू व्हेरिएबल्स कुठले आहेत तर x अँड y. पण याची जी डिग्री आहे, द डिग्री ऑफ द व्हेरिएबल x अँड y इज 1. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. आता सेकंड एक्झाम्पलमध्ये आपण काय बघणार आहोत, 2/x + 5/y = 7. तर हे जे आहे ते काय आहे, इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. का? बिकॉज द डिग्री ऑफ व्हेरिएबल x अँड y इज काय आहे -1. कारण इथं x जो आहे तो कुठं आहे, डिनॉमिनेटरला आहे. बट बाय प्रॉपर सबस्टिट्यूशन इट कॅन बी कन्वर्टेड इन टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर याला आपण लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करू शकतो. कसे कन्वर्ट करू शकतो तर आपल्याला इथे काय करायचं, सबस्टिट्यूट करायचं आहे. काय करायचं सबस्टिट्यूट, तर 1/x = काय करणार आपण, m घेणार आणि 1/y = n घेणार. तर हे इक्वेशन कसं तयार होणार आहे मग, द गिव्हन इक्वेशन बिकम्स 2m + 5n = 7. हे जे आहे ते काय झालेलं आहे, आपलं आता लिनियर इक्वेशन तयार आहे, विच इज अ लिनियर इक्वेशन. आता थर्ड एक्झाम्पल जे आहे ते काय आहे, 3x² + 5y² = 10. पण हे जे आहे ते काय आहे, इज ए नॉट लिनियर इक्वेशन. कारण इथे काय झालेलं आहे, टू व्हेरिएबल्स आहेत. बिकॉज द डिग्री ऑफ व्हेरिएबल x अँड y काय आहे, 2 आहे. आता सच इक्वेशन कॅनॉट बी कन्वर्टेड इन टू. हे जे इक्वेशन्स आहेत हे आपण लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करू शकत नाहीत. आता आहे जे ते काय आहे, कन्वर्ट फ्रॉम ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर सपोज काय आहे, ax + by + c = 0 इज काय, हा जनरल फॉर्म आहे लिनियर इक्वेशनचा टू व्हेरिएबल्समध्ये. तर इथे जे आहे a, b अँड c काय आहे, ते रिअल नंबर्स आहेत. जर सपोज एक्झाम्पल आहे तुमच्याकडे 2x + 4y - 13 = 0. हे काय आहे, जनरल फॉर्ममधलं इक्वेशन आहे. तर याला आपण असं लिहू शकतो की 2x + 4y = हे जे -13 आहे, इक्वल साईनच्या इकडे गेल्यानंतर हे काय होणार आहे 13. तर इथे जे आहे ते a = 0 आहे, b = 0 आहे. देन द इक्वेशन इज अ लिनियर वन व्हेरिएबल. तर आता आपण इथे काय करणार आहोत, ॲक्टिव्हिटीमध्ये बघणार आहोत की जर इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत आणि त्याचं जे आहे इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे इन टू व्हेरिएबल्स, ते यस आहे किंवा नो हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये पहिले एक्झाम्पल जे आहे ते आहे 4m + 3n = 12. तर इथे काय आपण सांगणार, तर हे आहे याला काय होणार, आपण यस म्हणणार. नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते 3x² - 7y = 13. दॅट इज नॉट अ लिनियर इक्वेशन. तर आपण काय लिहिणार, इथे नो लिहिणार. √2x - √5y = 16. तर हे पण काय आहे, लिनियर इक्वेशन आहे. म्हणून आपण इथे, कारण इथे व्हेरिएबल काय आहे, 1 हे व्हेरिएबल आहे म्हणून काय असणार, हे लिनियर इक्वेशन. मग आपण इथे पण काय लिहिणार, यस लिहिणार.